नमस्कार मंडळी, काय म्हणताय? कशा आहात? मजेत ना? वा मजेत तर राहायलाच पाहिजे, कारण आपल्याला जगायचं आहे, बरोबर ना? असंच म्हणावं लागेल, कारण आपण रोजच मरमर करतोय, रोजच कष्ट करतोय, पैसे कमवतोय, पण पैसे खर्च करताना आपल्याला इतकं टेन्शन येते, कारण मरणाची वाढली महागाई, बरोबर ना? आता मी 2 दिवस गावाला आली आहे, मला इतकं छान वाटतं, इतकं रिलॅक्स वाटतंय ना. मला एवढंच म्हणायचं आहे की शहरामध्ये ज्यावेळेस आपण राहतो, एक साधारण चांगल्या ठिकाणी राहायचं म्हणलं ना, तरी आपल्याला एक 40,000 ते 50,000 रुपये कमीत कमी महिन्याचा खर्च आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्हीच कॅल्क्युलेट करा. तोच जो खर्च गावाला किती कमी प्रमाणात कमी होतो आपण. आणि मी तर म्हणते गावाला आपलं ना आयुर्मान वाढतं, कारण बघा ना किती सुंदर हिरवळ आहे आणि आपल्याला स्वच्छ श्वास घ्यायला मिळतोय, धावपळ नाही, दगदग नाही. पण याचा अर्थ असं नाही की आपण शहर सोडून गावाकडे यावं. गावाकडे तर यायलाच पाहिजे, कारण आपलं घर आहे, आपली माती आपण विसरू नाही शकत. आपल्याला जर नवीन नवीन चॅलेंजेस फेस करायचे असतील, आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला प्रगती करायची असेल, तर नक्कीच आपल्याला शहरात जावं लागतं, बरोबर ना? पण आपल्यासोबत जी आपली नाळ जोडली जाते ना, तर त्याला आपण कधीच म्हणजे तोडू नाही शकत. आपण सतत त्या गावाकडे किंवा आपल्या शहरातलं कितीही क्रिटिकल, कितीही म्हणजे धावपळीचं जरी लाईफ असलं, पण आपण गाव विसरत नाही. कारण गावाकडे आल्यानंतर जो निवांतपणा, जी शांतता, इतकी छान वाटतं, इतकं भारी वाटतं ना, खरंच. त्याच्यामुळे तुम्ही गावाला जात जा, वेळात वेळ काढून जात जा. माहिती आहे आपल्याला वेळ नसतो, आपल्याला रोजच आपल्याला धावपळ असते, सगळं मॅनेज करता येत नाही. पण मी तर म्हणते महिन्यातून 2 दिवस तुम्ही नक्की गावाला यायचा, कारण काय होतं, फालतू आपण इकडे तिकडे खर्च करत बसतो विकेंडला, बरोबर ना? विकेंडला फालतू खर्च होतो, मित्रमंडळी, शॉपिंग, ड्रिंक, परत हायफाय हॉटेलमध्ये जाणं, खाणं पिणं हे होत राहतं. पण त्याच बदल्यात जर आपण गावाला आलो तर तो खर्च वाचतो आणि आपल्याला खूप रिफ्रेशमेंट वाटते, आपल्याला रिफ्रेश फील होतं. त्याच्यामुळे आपण गावाला येणं गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्या जे काही फॅमिलीमध्ये राहणं, आपलं बॉन्डिंग राहणं खूप गरजेचं आहे. आपण किती बिझी असलो तरीसुद्धा फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. पटलं तर बघा, आणि ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा. भेटूया लवकरच.